स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या वतीने गाव शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. चला पाहूया आमचे प्रतिनिधी संजय निकम यांचा सविस्तर रिपोर्ट. पाहतात मी मराठी क्रांती न्यूज. आपण आज आलो हे जामनेर तालुक्यातील राजनी गावामध्ये. आज या ठिकाणी 15 ऑगस्ट निमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या फलकाचे अनावरण झालेले आहे आणि या ठिकाणी त्या अनुषंगाने या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेतर्फे आणि समता सैनिक दलातर्फे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला होता. आपण जाणून घ्या या ठिकाणी जिल्हा सरचिटणीस आहेत सुशील भाऊ हिवाळे. आपण जाणून घ्या त्यांच्या प्रतिक्रिया. दादा, आजचाच दिवस म्हणजे आज 15 ऑगस्ट निमित्त आपण जो कार्यक्रम आयोजित केला त्याचे कारण काय? आज जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत तालुका शाखा जामनेरच्या विद्यमान रांजणी या धम्मनगरीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संस्थापित केलेली दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या ग्रामशाखेचं उद्घाटन आज या ठिकाणी आमच्या संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव डॉक्टर के.वाय. सुवाडे गुरुजी, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुमंगल अहिरे गुरुजी यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि या सोहळ्यासाठी संपूर्ण जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुका शाखेचे सर्व पदाधिकारी, महिला विभागाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेबांचे नातू श्रद्धेय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिन जो येतो आहे 2026चा, हा महाराष्ट्राच्या 15,000 ग्रामशाखांमध्ये आम्हाला संपन्न करायचा आहे. आणि त्याच्यासाठी प्रत्येक जिल्हा शाखेला, तालुका शाखेला 56 गावांमध्ये आपण ग्राम शाखा निर्माण करण्याचं उद्दिष्ट दिलेलं आहे. आणि ते उद्दिष्ट जामनेर तालुक्याने सुद्धा स्वीकारलेलं आहे. आणि त्या 56 गावांमध्ये ग्राम शाखांची निर्मिती करणं, त्या ठिकाणी वर्षवासाचा बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचं वाचन, पठण, श्रवण करण्याचा उपक्रम संस्थेच्या वतीनं राबवला जातो आहे. दादा, किती ठिकाणी ग्रंथ वाचन चालू आहे आता आपल्या तालुक्यामध्ये? जामनेर तालुक्यामध्ये 56 गावांची निवड आम्ही केलेली आहे. त्या 56 गावापैकी 8 गावांमध्ये ग्रंथ वाचन चालू आहे. आणि शाखा उद्घाटनाची सुरुवात आता आज राजनीपासून झालेली आहे. प्रस्तावित 56 पैकी अनेक शाखांचं उद्घाटन वर्षवासाच्या कालखंडात केलं जाईल. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत. आपण जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया. दादा, आता सरांनी सांगितलं की 56 गाव तुम्ही निवडलेले आहेत बौद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचनासाठी, आणि त्यांनी सांगितलंय किती गाव चालू आहेत, म्हणजे वाचन कुठं कुठं चालू आहे. बरोबर आहे. आता आजचा हा जो कार्यक्रम आहे हा 15 ऑगस्ट निमित्तानेच का निवडला असं मी प्रश्न विचारू शकतो? तर भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा अंतर्गत राजनी या गावी ग्राम शाखेच्या नाम फलकाचं उद्घाटन आणि समता सैनिक दलाची परेड हा दोन्ही संयुक्त कार्यक्रम आज 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्याचा 80वा महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशानं हे गाव निवडलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याचं स्मरण आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज स्वातंत्र्य दिन आणि त्या निमित्ताने जो विषय आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही चर्चेला घेतलेला आहे. विशेषतः जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभा जे 8 तालुके आहे त्या 8ही तालुक्यामध्ये 56 गावाचा जो मिशन 2025 त्या निमित्ताने 56 गावाची यादी आम्ही सादर केलेली आहे. आणि त्या 56 गावामध्ये ज्या तालुक्यात कमी गावं असतील त्या गावामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन सुरू आहे. आता या कार्यक्रमामध्ये भरपूर सैनिक दिसले, तरी पण पूर्ण तालुक्यामध्ये किती सैनिक आहेत आपल्या आणि उद्देश काय आहे? तर सद्यस्थितीत जळगाव जिल्हा पूर्वमध्ये जवळजवळ पुरुष सैनिक जे आहे ते मला वाटतं 760चा आकडा गेलेला आहे. आणि महिला सैनिकाचा जो आकडा आहे तो 350च्या वर आकडा गेलेला आहे. आणि आम्ही पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि महत्वाची जी बाब आहे की बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ तर सुरूच आहे, परंतु भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा अंतर्गत जेवढे 8 तालुके आहेत त्या 8 तालुक्यामध्ये केंद्राने ठरवून दिलेली जी वर्षावास प्रवचन मालिका आहे ते प्रत्येक ग्रामीण भागामध्ये फिरती प्रवचन मालिका आयोजित केलेली आहे. मग जामनेर तालुका असेल, मुक्ताईनगर तालुका असेल, भुसावळ, बोदवड, रावेर, यावल, जळगाव आणि चोपडा, या चोपडा तालुक्यामध्ये देखील हे आम्ही फिरती व्याख्या म्हणजे वर्षावास प्रवचन मालिका ही राबविण्यात येत आहे.
वर्षावास मालिका चालू आहे, बरोबर आहे, पण आतापर्यंत किती गावामध्ये आपल्या वर्षावास मालिकेचा कार्यक्रम आयोजित झालेला आहे? तर माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक जे तालुके आहेत त्यांच्या तालुक्याच्या मुख्यालयाला, म्हणजे चोपडा असेल तर चोपडा, जळगाव असेल तर जळगाव, मुक्ताईनगर असेल तर मुक्ताईनगर, 29 तारखेला संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये 8च्या 8 तालुक्यामध्ये वर्षावास प्रवचन मालिकेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि त्या तालुक्यामध्ये जिल्ह्याचा जो वरिष्ठ पदाधिकारी आहे त्यांच्या हस्ते प्रत्येक तालुक्यामध्ये हे उद्घाटन संपन्न झालेलं आहे आणि वर्षावास प्रवचन मालिका ही अविरतपणे सुरू आहे. केव्हा सुराळे गुरुजी सुद्धा आहेत, आपण जाणून घ्या त्यांच्या प्रतिक्रिया. प्रथमतः मी मराठी या चॅनेलचं भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य जळगाव पूर्व आणि तालुका जामनेर याच्या वतीनं मनपूर्वक आपलं अभिनंदन करतो की सामाजिक बांधिलकी आपण जपून धार्मिक प्रचार आणि प्रसाराचं कार्य या गावागावामध्ये कसं जाईल या उद्देश आपण चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करताय. म्हणून पुन्हा तुम्हाला पुणेच मी महाराष्ट्र राज्याचा पर्यटन सचिव या नात्याने पुन्हा आपल्याला अभिनंदन करतो. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा 80वा दिवस आणि या निमित्ताने आम्ही संपूर्ण भारतामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं कार्य या द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून करीत आहोत. प्रथमतः या भारतीय बौद्ध महासभेच्या प्रथम राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी गाव तिथे शाखा हा पॅटर्न, हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक गावामध्ये राबवत आहेत. गाव तिथे शाखा, गाव तिथे सैनिक, आणि ज्यामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून एकोपा कसा निर्माण राहील, शांततेने लोक कसे नांदतील आणि सामाजिक बांधिलकीला जपणूक करून सनी समाजामध्ये एक प्रतिष्ठित नातं, लोकांमध्ये मैत्री भावना निर्माण कशी करता येईल या ठिकाणी या उपक्रमामधून वर्षावासामध्ये आम्ही हे कार्य करीत आलेलो आहोत. समता सैनिक दल सैनिक स्थापन करण्याचे उद्दिष्ट काय? एक सामाजिक प्रवाहामध्ये सामाजिक बांधिलकी राहावी, समाजामध्ये एकोपा राहावा. ज्या ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होत असेल, मग तो कुठल्याही समाजाचा असो, मग तो बौद्ध असेल, मांगा असेल, चंबार असेल, हिंदू असेल, कुठला मुसलमान असो, त्या समाजामध्ये जाऊन त्यामध्ये शांतता प्रस्थापित करणे, गावामध्ये एकोपा निर्माण करणे आणि त्या ठिकाणी जे वातावरण झालेलं असतं त्या वातावरणाला शांतता करून एक रक्षण म्हणून आमचा समता सैनिक दल त्या ठिकाणी समाजासाठी उभा असतो. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे पर्यटक जिल्हा सचिव आहेत, आपण जाणून घ्या त्याच्या प्रतिक्रिया. दादा, आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाचा मुद्दा चालू आहे, त्याबद्दल आपले काय मत असेल? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये ज्या काही सोशल मीडियावर बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि लोक त्याला कडाडून या ठिकाणी विरोध करत आहे, याचं प्रतीत या ठिकाणी असं दिसतं आहे की संपूर्ण काही ठराविक एक जात सोडली, 59 जाती, अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहे, त्यापैकी एक जात सोडली तर संपूर्ण जाती या ठिकाणी या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे. हे पुन्हा या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. मुंबईला आझाद मैदानावर, मंत्रालयावर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली अनेक समविचारी संघटना त्या ठिकाणी एकत्रित येऊन त्या ठिकाणी भीमराव साहेब आंबेडकरांनी त्यांचं नेतृत्व या ठिकाणी केलेलं, आनंदराज साहेबांनी त्यांचं नेतृत्व या ठिकाणी केलेलं आहे आणि याचं दिग्दर्शन संपूर्ण या महाराष्ट्र राज्याला या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून उपवर्गीकरण संदर्भामध्ये हा विरोध आहे आणि असणार आहे, हे यात ती मात्र शंका नाही. राजनी गावामध्ये जो कार्यक्रम आयोजित केलेला होता याला किती प्रतिसाद मिळाला? मी सर्वप्रथम आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देईल आणि भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा अंतर्गत जामनेर तालुका शाखेच्या वतीनं आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये वर्षावासाचं आयोजन चालू आहे प्रवचनाचं. आणि त्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभेचे मिशन आहे 2025, त्या अंतर्गत प्रत्येक गावामध्ये, म्हणजे गाव तिथं शाखा, घर तिथं सैनिक, या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. आणि मी या ठिकाणी या ग्रामशाखेच्या कार्यकारिणीच्या निवडीच्या संदर्भामध्ये एक बैठक जेव्हा माझ्या समेत तालुक्याचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत इंगडे आणि उपाध्यक्ष माणिकराव लोखंडे या ठिकाणी आम्ही आलो आणि त्या दिवशी त्या निवडीच्या प्रसंगी एक प्रस्ताव त्यांनी आम्हाला टाकला आणि त्या प्रस्तावावर जवळपास 102 लोकांनी त्या ठिकाणी स्वाक्षऱ्या ठिकाणी केलेल्या होत्या. आणि यावरून आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर एक भरगच्च असा मला म्हणजे 100% प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला दिसतो.
आणि ते आपण सर्वजण या ठिकाणी पाहत आहात. आणि सर्वांनी महिला व उपासक असतील, उपासिका असतील आणि गावातील अनेक लोक या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचे या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. आणि यावरून हा कार्यक्रम या ठिकाणी सक्सेस झालेला 100% यशस्वी झालेला आहे. भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष डॉक्टर साहेब आहेत, आपण जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया. आज राजणी गावामध्ये ग्राम शाखेच्या फलकाचं अनावरण, समता सैनिक दलाचं शिबिर आणि ग्राम शाखेची निर्मिती असा संयुक्त कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आयोजित केला. याचं प्रमुख आणि महत्वाचं कारण हे आहे की गेल्या 80 वर्षात ज्या स्वातंत्र्यासाठी आम्ही 80 वर्षाच्या पूर्वी झगडलो आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा 50-60 वर्षापर्यंत हा समाज कायम स्वातंत्र्यासाठी झगडत राहिला. याला आता स्वातंत्र्याची कुठं पहाट दिसायला लागली आणि मग याचं सेलिब्रेशन एका मोठ्या पद्धतीने करता यावं. आणि हे सेलिब्रेशन करताना गावागावामध्ये एक शाखा निर्माण झाली पाहिजे की ज्या शाखेच्या माध्यमातून गावातल्या प्रत्येक घटकापर्यंत समाज प्रबोधनाचं काम पोहोचलं पाहिजे. आणि त्याबरोबरीनच हे समाज प्रबोधन करत असतानाच गावातल्या तरुणांना एका शिस्तीची सवय लागावी आणि शिस्तबद्ध रीतीनं चालणारं जे समता सैनिक दलाचं प्रशिक्षण आहे ते या गावागावामधून दिलं जावं आणि एक समता सैनिक दलाचा अतिशय सशक्त जवान तयार व्हावा, जो नंतर देशाच्या राष्ट्रभक्तीसाठी आणि देशभक्तीसाठी कामी येणारा तरुण असावा आणि त्याबरोबरीनच तो आपल्या गावाचं संरक्षण करणारा तरुण असावा. हे दोन्ही उद्देश डोळ्यासमोर ठेवून भारतीय बौद्ध महासभेनं अशा कार्यक्रमांचं वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये, वेगवेगळ्या शाखांमध्ये याचं आयोजन केलेलं आहे. आज पूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य दिवस संपन्न होत आहे, पण खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला आहे का? आपण स्वातंत्र्याची 80 वर्ष आता साजरी करतो आहोत आणि एन्जॉय करतो आहोत. पण स्वातंत्र्याची 80 वर्ष साजरी करत असताना आम्हाला हेही विसरून चालणार नाही की आम्ही गुलामगिरीची किती वर्ष सहन केलेली आहेत. मग गुलामगिरीची जर आम्ही 100, 200, 500 वर्ष सहन केलेली असतील तर स्वातंत्र्याचा आनंद उपभोगताना, स्वातंत्र्याकडे वाटचाल करताना सुद्धा आम्हाला किमान त्याच्यापेक्षा निम्मे वर्ष द्यावे लागतील आणि तेव्हा खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा आनंद उपभोगता येईल. पण या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही विचार करतो की हा देश किती वेगानं पुढे जातो आहे, तर 80 वर्षाच्या कालखंडामध्ये केलेला प्रवास जर या देशाचा बघितला आपण, तर अविकसित पासून विकसनशील मार्गाने प्रवास करणारा आणि आता विकसित होण्याच्या दृष्टीने प्रवास करणारा जो प्रवास आहे तो या दृष्टीने सुरू आहे. मला वाटतं पंतप्रधान असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा आणखी जे जे या देशाला जळणघडणीच्या स्वरूपामध्ये किंवा आमची ब्युरोक्रॉसी असेल, आमच्या वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील, ज्या या देशाला आकार देण्याचं काम करतायत, मला वाटतं त्यांच्या माध्यमातून या देशाला आकार देण्याचं काम सुरू आहे. आणि लवकरच आपण विकसनशील याच्या हा टप्पा सोडून आपण विकसित राष्ट्र म्हणून प्रवेशित होणार आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही समता सैनिक दलाच्या माध्यमातून असेल, भारतीय बौद्ध महासभेच्या आमच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल, आम्ही एक सुजान, एक सशक्त, सुसंस्कृत असा नागरिक या देशाला कसा देता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करतो आहोत. आणि एक ताकदवान सैनिक पण या देशाला कसा देता येईल त्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करतो आहोत. आणि भारतीय बौद्ध महासभा केवळ स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आहे म्हणून हे काम करत नाही. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यानं आम्ही अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतले, पण सातत्यानं भारतीय बौद्ध महासभा अशा प्रकारचे उपक्रम देशभरामध्ये राबवत असते. यशस्वी उद्योजकांची गाथा, काय होते त्यांच्या यशाचे रहस्य, काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी, कसे केले त्यांनी त्यावर मात. लवकरच घेऊन येत आहोत हॅपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक, फक्त मी मराठीवर.